जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने 4 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या। आता या परीक्षा 17 आणि 18 फेब्रुवारी तसंच 20 फेब्रुवारीला होणार। प्रजासत्ताक दिनानिमित्ताने संरक्षण मंत्रालय, शिक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या प्रोजेक्ट वीर गाथा 5.0 या राष्ट्रीय स्पर्धेचा निकाल जाहीर। देशातील सुपर 100 मध्ये सर्वाधिक 19 विजेते महाराष्ट्राचे। प्रजासत्ताक दिनानिमित्ताने कर्तव्य पथावर संचलनात सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक। यंदा महाराष्ट्राच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्या चित्ररथात महाराष्ट्राची संस्कृती आणि गणेशोत्सवाची थीम। उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये रस्त्यावर भीक मागणारी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये मुलं सहभागी होणार। 30 मुलं लखनौमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या मार्चिंग बँडमध्ये सहभागी होणार। यासाठी उम्मीद या एनजीओचा पुढाकार। अलिबागचा हापूस आंबा सर्वप्रथम वाशी एपीएमसीत दाखल। केतकीच्या मळ्यातील शेतकरी गौरव पाटील यांना हंगामातील पहिली आंब्याची पेटी पाठवण्याचा मान। गौरव पाटील यांच्या बागेतल्या आंब्यांच्या 2 पेट्या बाजारात। मेट्रोच्या कामामुळे मुंबईच्या मरोळ पोलीस कॅम्प परिसरात पाण्याची समस्या। 3 दिवसांपासून पाणी नसल्यानं पोलीस कुटुंबीय हैराण। पिण्यासाठी पाणी विकत घ्यायची वेळ। पुण्यामध्ये ग्रँड टूरचा बालेवाडी ते बालगंधर्व असा 4था टप्पा पार पडणार। उद्या पुण्यात दुपारनंतर शाळांना सुट्टी। पुणे महापालिकेच्या हद्दीतल्या सर्व शाळा दुपारी 12 पर्यंत सुरू राहणार। सोनं चांदीच्या दरात घसरण। सोन्याच्या दरात 3,500 रुपयांची तर चांदीचे दर 17,000 रुपयांनी घसरले। जीएसटी शिवाय सोन्याचा आजचा दर प्रति तोळा 1,52,000वर तर जीएसटी शिवाय चांदी प्रति किलो 3,13,000वर। जेकब कंपनीने अनंत अंबानींकरता बनवलं 14 कोटींचं घड्याळ। वनतारा थीमवर आधारित असलेल्या घड्याळात हत्ती, वाघ, सिंह यासह 397 रत्न वापरून बनवली अनंत अंबानींची प्रतिकृती। या घड्याळाला वनतारा असं नाव। या 14 कोटीच्या घड्याळाची सगळीकडेच चर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।